आय वॉज अरेंज टू मीट, म्हणजे माझं अरेंज मॅरेज की लव्ह मॅरेज माहिती, वी वर अरेंज टू मीट. आम्ही लग्नासाठी म्हणून भेटलो आणि आम्ही एकमेकांना आवडलो आणि त्याच्यानंतर आम्ही लग्नाचा निर्णय घेतला. सो मला असं वाटतं की तुम्ही लव्ह मॅरेज केलं किंवा अरेंज मॅरेज केलं तरी सुद्धा पहिली गोष्ट तुम्हाला एकमेकांना नीट जाणून घ्यायचं असतं, बेसिक्स आपले जुळतात की नाही ते बघायचे असतात. आणि त्याच्यानंतर मात्र तुम्ही कितीही प्रेमात असलात आणि किती तुम्हाला ती व्यक्ती आवडली तरी एक मात्र नक्की असतं की तुम्हाला एकमेकांबरोबर कॉम्प्रोमाइज करायचं असतं, एकमेकांबरोबर जुळवून घ्यायचं असतं. म्हणजे साधी गोष्ट बघ ना की आपली सख्खी भावंड जरी असली, आपण घरात एका आईच्या पोटी जन्माला आलो तरी पण आपल्या सख्ख्या भावंडांबरोबर आपल्याला जुळून घ्यायला लागतं. इथे तर दोन फॅमिलीज मधनं वेगळी माणसं असतात, ती एकत्र येतात म्हटल्यानंतर थोडेफार क्लॅशेस होणारच. ते तुम्हाला एकमेकांबरोबर छान ऍडजस्ट करून मग ते लग्न पुढे हे करायचं असतं. त्यामुळे छान एकमेकांना सांभाळत हा संसार करायचा असतो. सो अरेंज ऑर लव्ह, इट डझंट मॅटर. तर या मालिकेचं भुवनेश्वरी सगळ्या मुलींकडनं काय काय करून घेत होती, म्हणजे चालून दाखव किंवा हे दाखव. तुमच्या सासूबाईंनी किंवा सासरकडच्यांनी असं काय केलं होतं का? नाही ग, मी एवढी माझ्याकडनं असलं काही करणार. एकतर माझे सासू सासरे नव्हते अशा पद्धतीने, एकतर मी भेटलोही नाही. त्यांना माहिती होतं की मी आणि माझा नवरा आशिष आणि मी आम्ही लग्नासाठी, त्यांना कळलं होतं की तो कविता लाडला भेटणार आहे. मला सांगितलं होतं की आशिष ऍडव्हर्टायझिंग मध्ये आणि तो त्याला भेटायचा आहे. सो आम्ही दोघं जण भेटलो. आमच्या घरी माहिती होतं आम्ही एकमेकांना भेटतोय वगैरे, आणि आम्ही दोघांनी डिसिजन घेतला की येस आम्ही पसंत आहोत. आणि मग पुढे आम्ही घरी जाऊन आई वडिलांना सांगितलं. त्यामुळे माझ्या सासू नाही चहा पोह्याचा कार्यक्रम झाला नाही. मग नंतर लग्नानंतर लग्न ठरल्यानंतर आशिष मला त्याच्या घरी घेऊन गेला आणि मग मी त्याला माझ्या घरी आई वडिलांना भेटायला आणलं की हा आशिष, त्यांना माहिती होतं फॅमिली काय वगैरे वगैरे, आणि आम्ही दोघांनी लग्नाचा डिसिजन घेतला. पण तेव्हा त्यांना माहित होतं सासरकडच्यांना की तुम्ही ह्या क्षेत्रात काम करताय, आणि त्यांचं कसं होतं, म्हणजे त्यांनी एक्सेप्ट? ते खूप दे वर व्हेरी हॅपी. इनफॅक्ट त्यांना खूप आनंद झाला होता आणि आश्चर्यही वाटलं होतं, अरे बा कविता लाडला भेटणार, कारण त्यांनी माझी सगळी नाटकं पाहिली होती. आणि येस, मला असं वाटतं की त्यांचा एक्सेप्टन्स होता ह्या क्षेत्राच्या बाबतीत. कारण आपली सून ह्या क्षेत्रात आहे म्हणजे ती 12 तास काम करणार, ती बऱ्याचदा काही घरच्या फंक्शन्सला नसेल, तर हे सगळं एक्सेप्ट त्यांनी केलं. इनफॅक्ट मी तुला नेहमी म्हणते की मी जेव्हा लग्नानंतर थोडं काम कमी करायचा डिसिजन घेतला, कारण माझ्या लक्षात आलं की हे असं कसं, मी जर 30 दिवसच काम केलं तर कसं, म्हणजे तर मी थोडंसं काम कमी करायचा डिसिजन घेतला होता. त्यावेळेस माझे सासरे मला असं म्हणाले होते, कविता तू काम कमी करतेस, हा ऍब्सोल्युटली तुझा डिसिजन आहे, पण जर पुढे मागे तू काम कधी बंद केलंस तर मला खूप वाईट वाटेल. सो विच वॉज व्हेरी अश्युरिंग की हे माझे वडील नाही, माझे सासरे मला म्हणत होते. तर त्या टाईपचा सपोर्ट असणारी लोक होती माझ्या अवतीभोवती आणि माझ्या पाठीशी, म्हणून आज मला वाटतं लग्नाच्या 21 वर्षानंतर मी या क्षेत्रात काम करते.